इराण, अमेरिका, इस्रायल युद्धामुळे आखाती देशातून भारतात जो गॅस पुरवठा केला जातोय त्याच्यावरती मोठा परिणाम झालाय आणि त्यामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली होती आणि त्याचा फटका हॉटेल्सला बसला होता। मात्र आता घरगुती गॅस पाठोपाठ व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीतपणे होत असल्यामुळे येवला, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बंद पडलेली हॉटेल्स पुन्हा एकदा सुरू झाली आहेत। आखाती युद्धामुळे घरगुती गॅसपासून तर व्यावसायिक गॅस सिलेंडरची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली होती। त्याच्यामुळे अनेक हॉटेल बंद झालेल्या तर काही बंदच्या मार्गावर होत्या। मात्र आता घरगुती गॅसप्रमाणेच व्यावसायिक सिलेंडर मिळायला सुरुवात झाली। त्याच्यामुळे आता पुन्हा हॉटेल गजबजू लागलेले आहेत। मी आता उभा आहे येवल्याच्या एका हॉटेलमध्ये। ही हॉटेल पण बंद पडली होती। त्यांनी चुली पेटून हॉटेल बंद असलेली हॉटेल सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते परवडत नव्हतं। मात्र आता त्यांना व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळण्यास सुरुवात झाल्यामुळे आता पुन्हा हॉटेल त्यांनी सुरू केलेले आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी हॉटेल संचालक आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया का त्यांना काय परिणाम झाला होता आणि आता त्यांना सिलेंडर मिळत आहे का। भाऊ, काय म्हणाल, या अगोदर कशी परिस्थिती होती? या अगोदर सर कमीत कमी 1 ते 1.5 महिना आहे ना, 1 ते 1.5 महिना एवढा त्रास झाला का फारच झालं। इराण आणि अमेरिकाच्या युद्धामुळे गॅस सिलेंडर पुरवठा वरतूनच येत नव्हता। त्यामुळे आम्हाला डिझेलचे भट्टे आहे, काय चुलीवरचे सर्व त्याच्यावर रॉ मटेरियल करून बाहेर गरम करून द्यायचे। पण त्याच्यामुळे जे दररोजचं कामकाज होतं ते ठप्प पडलं होतं आणि ते सर्वांना जमत नव्हतं। व्यवसाय चालवण्यामुळे आता सरकारने आम्हाला एक तरी सिलेंडर देऊ राहिले। त्यामुळे आम्ही सर्व जेवढे काही प्रोडक्ट होते सर्व आता चालू केलेले आहे आणि गिरायकांची फार चांगली गर्दी आहे आणि आता तुम्ही चांगलं आहे। एकूणच आपण बघितलं असेल तर व्यवसाय गॅस सिलेंडर मिळाल्यामुळे आता हॉटेल पण गजबजू लागलेले आहे। पुढेही असा पुरवठा सरकारने सुरू ठेवावा अशी मागणी हॉटेल चालकांनी केलेली आहे। बबू शेख, न्यूज 18 मराठी, येवला।